रामकृष्ण हरी मंडळी. तर मी लातूरची आहे आणि आज आम्ही इथं 21 तारखेला माऊलीच्या पादुका आल्या आहेत लातूरला आणि आज त्याचा सांगताचा दिवस आहे. गेले 8 दिवस झाला आम्ही इथं सेवेचा अनुभव घेत आहोत आणि तो अनुभव एवढा भारी आहे ना, ते शब्दातही मांडता येणार नाही. आणि आज माऊलीच्या पादुका इथून रवाना होणार आहेत. तर एखाद्या लेकीला जसं सासरी पाठवतात तसं दुःख आम्हाला इथं होते. मी छत्रपती अंबादास बोराडे महाराज, तालुका जिल्हा लातूर, राहणार ढोकी. आम्ही सतत 1.5 ते 2 वर्षापासून छोट्या माऊलीचे की आमच्या भागामध्ये लातूरला आम्हाला पादुकाचं म्हणजे सगळ्यांनी काय आळंदी पंढरपूर जाणवत नाही. असे काही भाविक आहेत की त्यांना रोजरोटीची पंचायत आहेत, पण मनात चिंता आहे दर्शनाची. त्यामुळं आम्ही सतत छोट्या माऊलीचा आम्ही 2 वर्षानं प्रयत्न करत होता की आम्हाला लातूरला एक कार्यक्रम द्या. त्यामुळे 21 तारीख ठरली. 21 तारखेला पादुका आल्या. 2 तारखेला आज काल्याचा शेवटचा दिवस आहे. तरी रात्री पण छोट्या माऊलीचंच कीर्तन झालं. आता काल्याचं पण कीर्तन आम्ही लातूरच्या सर्व भाविकांनी, कीर्तनकार असो वारकरी असो, या वतीनं आम्ही छोट्या माऊलीलाच काला दिलेला आहे. तरी पादुकाचं येण्याचं कारण सर्व भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा. सगळ्याच्या अंतकरणामध्ये माऊली म्हणजे जगाची माऊली. जगाच्या माऊलीचं दर्शन झाल्यास आत्मचिंतन केल्यानंतर ह्या आत्म्याला, या मनुष्य देहाला आलेल्या सर्व भाविक भक्तांना त्याचा बरंच चिंतन लागू पडतं. माऊलीचं दर्शन झालं म्हणजे आयुष्याचं समाधान झालं, अशी आपली एक वारकरी संतांची परंपरा चालत आलेली आहे. तरी सर्व लातूरमधील सर्व पंचकुशीतून आलेले भाविक, सर्व महाराष्ट्रातून आलेले भाविक, काही कर्नाटकातून आलेले भाविक, काही परभणी असेल, नांदेड असेल, सर्व शेजारी जिल्ह्यातून आलेले भाविक, त्यांचा सर्व इथं लातूरकरांनी आम्ही सर्वांनी मिळून सर्व दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या भोजनाची म्हणजे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आज लातूरसाठी आमचा खास दिवस, काल्याचा दिवस आम्ही लातूरकरांनी घेतला आहे. आज माऊलीचा निवेद्य म्हणजे पुरणपोळी भक्तासाठी आणि माऊलीसाठी आम्ही ही लातूरकरांनी निर्णय घेतलेला आहे. असं वारकरी संप्रदायात म्हटलं जातं की माऊलीचं दर्शन झालं की मोक्ष मिळतो. हे बरोबर आहे. असे संतांनी बरेच पुरावे दिलेले आहेत. यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. तशाप्रमाणे लहान असेल, थोर असेल, पुरुष असेल, वृद्ध असेल, याप्रमाणे सर्व इथं सर्व संतांचा कुंभमेळा. अगर मांदियाळी पहिली पंढरपूरला भरली होती. ज्यावेळेस नामदेवरायाची परीक्षा घेतली गुरुबाकाकांनी, त्यावेळेस एक मांदियाळी. त्याच्यानंतर आमच्या लातूरमध्ये, मराठवाड्यामध्ये बरेच संत झाले, पण मांदियाळी ही पहिली आहे लातूरमधली. ती बी माऊली, छोट्या माऊलीच्या सर्व संतांच्या, सर्व कीर्तनकार असतील, वारकरी असतील, सर्वांनी मिळून आम्ही तन मन धन लावून ही कार्यक्रम घडविलेला आहे. मी जय रामकृष्ण हरी. मी संजय पाटील, खंडापूरचा माजी सरपंच. आशिया खंडातला संतांचा मेळा, हरिनाम सप्ताहाचा मान खंडापूर गावाला दिला, त्याबद्दल खंडापूरवासियाच्या वतीने मला त्याचा सार्थ अभिमान आहे. मला तो सन्मान दिला, आमच्या गावाला दिला, त्याबद्दल सन्मान आहे. हा सप्ताह 400 एकर जमिनीमध्ये आज पार पाडत आहे आणि या सप्ताहासाठी जवळपास आतापासून 20 ते 25 लाख लोकांनी पादुकाचा दर्शनाचा लाभ घेतला, प्रसादाचा लाभ घेतला. काल्याचं कीर्तन छोटे माऊली कदम महाराज यांच्या शुभ हस्ते काल्याच्या समारोपाची सांगता आज होणार आहे. महाप्रसादाचं नियोजन लातूर तालुक्याच्या वतीनं प्रत्येक कुटुंबातून 10 पुरणपोळ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे लातूर तालुक्यात, लातूर सिटीमध्ये, लातूर खेड्यामध्ये प्रत्येक गावातील, प्रत्येक कुटुंबातील लोकांनी 10 पोळीचं नियोजन केलेलं आहे. मी कल्याणहून आले आहे
माऊलीच्या पादुका लातूरला आलेल्या आहेत आणि मी माऊलीची सेवा पण केली आहे आणि खूप छान वाटलं. ते शब्दात व्यक्त नाही करू शकत. आता माऊली चालले त्यांच्या घरी. मला खूप दुःख होत आहे आणि खूप त्यांची सेवा करायला मिळाली आहे आणि खूप अशीच सेवा घडत राहो आणि सगळ्यांना आनंदित राहो सगळेजणे. आणि खूप छान वाटलं आणि शब्दामध्ये सांगू नाही शकत मी की माऊलीची सेवा घडली माझ्या हाताने आणि खूप असं म्हणजे मन एकदम भरावून येत आहे. काय बोलावं समजत नाही आहे. आणि सगळ्यांनी सगळ्या भैया म्हणजे दादांनी मला सगळ्यांनी प्रोत्साहन केलं की सेवा छान झाली आणि सगळ्यांचे मी आभार आहे. आणि असंच माऊली आपल्या घरी यावे आणि सगळ्यांना चांगलं दर्शनाचा लाभ घ्यावा आणि सगळं माझ्याकडून ज्ञानोबा माऊली तुकाराम रामकृष्ण हरी एवढं बोलून मी रामकृष्ण हरी. मी सुवर्णा अमर सावळसुरे. आज आमच्या गावात 7-8 दिवस झाला हा सप्ताह चालू आहे. पहिल्या दिवशी सिद्धेश्वरमधून यात्रा निघालेली होती. आम्ही यात्रेत चालत आलो. आम्हाला एवढा आनंद झाला की असं वाटलंही नव्हतं की एवढी गर्दी आणि एवढा पब्लिक येईल म्हणून. एवढे वारकरी छान प्रतिसाद देत आहेत आणि एवढं छान वाटत आहे की आम्ही सेवेला पण थांबलो, सेवेकरी पण बनून थांबलो. आज 9वा दिवस आहे आम्हाला थांबून इथे आणि एवढं छान वाटतं. एवढी गर्दी आहे आज तर की लाखोंची. आणि आज आम्हाला लातूर तालुका आहे आमचा. लातूर तालुक्यामध्ये आम्हाला पुरणपोळीचं दिलेलं आहे. आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन आलेला आहे. आज भाविक म्हणलं तर मला वाटतं 15-20 लाख तरी असतील. एवढी गर्दी आहे कारण कीर्तनामध्ये तेवढेच आहेत आणि पादुका दर्शनसाठी पण तेवढेच आहेत. आणि ट्रॉफिक जाम तर एवढी झाली आहे की भरपूर जाम झाले आहे. आणि जेवणाकडे पण तेवढेच आहे. जेवणाला सेवेकरी पण तेवढेच आहेत. असं एवढा आनंद भरवून झाला की मला सांगताही येत नाही इतकं झालेलं आहे. आणि आज माऊली महाराज इथून जाणार आहेत. आम्हाला आज म्हणजे उद्यापासून आम्हाला असं वाटत आहे की आता आम्हाला करमणार नाही आहे. एवढा महोत्सव एवढा छान एवढा आनंदात साजरा झाला की एवढं छान आम्हाला वाटत आहे म्हणजे असं सांगता पण येणार नाही मला. एवढं छान वाटत आहे. रामकृष्ण हरी. मी महेश वलसे खंडापूर. रामकृष्ण हरी. मी महेश वलसे खंडापूर गावचा रहिवासी आहे. 21 तारखेला 6 संतांच्या पादुका या हेलिकॉप्टरने सिद्धेश्वर मंदिरच्या ग्राउंडमध्ये आगमन झालेलं होतं. 21 तारखेला सिद्धेश्वरपासून खंडापूर नगरीपर्यंत माऊलींच्या पादुकांचे पालखीची मिरवणूक हे खंडापूर या गावी आली. 21 तारखेपासून आज 2 तारखेपर्यंत 10 दिवस माऊलीच्या पादुका या 24 तास भाविकांच्या दर्शनासाठी खुल्या आहेत. रोज इथला दैनंदिन कार्यक्रम रोज सकाळी एक कीर्तन आहे. नंतर दुपारी 12 पासून संध्याकाळी 12पर्यंत माऊलींचा महाप्रसाद चालू आहे. सकाळी एक कीर्तन आहे, सायंकाळी एक कीर्तन आहे. आज 10वा दिवस आहे काल्याचं कीर्तनाचा. आज छोटे कदम माऊली या महाराजांचं काल्याचं कीर्तन आहे. आज दिवसाला 2.5 ते 3 लाख भाविकांची रोज गर्दी इथं दर्शनासाठी होती. आणि आज काल्याच्या कीर्तनामुळे आज असंख्य भाविक येथे जनसागर लोटलेला आहे भाविकांचा. आज साधारण 7 ते 8 लाख पब्लिक येथे येण्याची शक्यता आहे आलेली आहे. आज तेवढ्या लोकांना पुरणपोळीचा लातूर तालुक्याचा मान आहे. आज जेवढे भाविक येतील तेवढ्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आज जेवणासाठी. मला सांगा की रोज 2 ते 2.5 लाख भाविक माऊलीच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी येतात. तर त्याचं नियोजन आपण कसं केलेलं आहे का? आम्ही साधारण 900 ते 1000 स्वयंसेवक आहे टोटल. आज खंडापूर गावच्या पंचक्रोशीतील 8 ते 10 गावातील पंचक्रोशीतील पूर्ण भाविक इथे आहेत, स्वयंसेवक आहेत.
आम्ही पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य आहे आम्हाला. पोलिसांचं आम्ही लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम, लातूरचे SP सोमय मुंडे साहेब, अमोल तांबे साहेब सॉरी, आम्ही सर्वांची एक बैठक घेऊन आम्हाला पोलीस डिपार्टमेंटनं खूप सहकार्य केलेलं आहे. कसलंही भांडणतंटा या गावी झालेलं नाही. आज शेवटचा दिवस आहे. आज 11 ते 1 वाजेस्तोवर काल्याचं कीर्तन आहे. महाप्रसाद तर सकाळी 10 पासून चालू झालेला आहे. आज पुरणपोळीचा आज अख्ख्या लातूर तालुक्यामधून पोळ्या इथं येत आहेत. बरं एवढं आहे तर म्हणजे स्वयंसेवक किती उभं केले होते आपण? स्वयंसेवक पूर्ण पंचकृषीतले आहेत आम्ही. मी तर गावातच रहिवासी, पण माझ्या गावच्या बाजूचे जे 10-15 गाव आहेत, हारंगोळ, खंडापूर असेल, आकर, सांगवी, खाडगाव, चिंचोडराववाडी, साखरा, चाटा, भोयरा, आजूबाजूच्या माझ्या गावाच्या पूर्ण पंचकृषीतले स्वयंसेवक आहेत. सर्वांनी व्यवस्थितरित्या नियोजन केलेलं आहे. व्यवस्थित आहे. महिलांची सेपरेट रांग आहे, पुरुषांची सेपरेट रांग आहे. कसल्याही प्रकारची अडचण नाही. दर्शनासाठी पादुका हा मंडप जप मंडप आहे पादुकांचा. इथं पादुकासाठी सेपरेट स्वयंसेवक आहेत. अन्नक्षेत्रामध्ये वेगळे स्वयंसेवक आहेत आणि तिकडं गाथा मंडप आहे. गाथा मंडपामध्ये कीर्तनाची व्यवस्था आहे. तिकडं वेगळे स्वयंसेवक आहे. पोलीस डिपार्टमेंट आहे, आरोग्य सेवक आहेत, फायर ब्रिगेडचे आहेत. टोटल स्टाफने आम्हाला सहकार्य केलेलं आहे.